सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना नाशिक शहरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण होणे अपेक्षित आहे। मात्र जेलरोड परिसरातील संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवार दिनांक 19 मे रोजी जेलरोड परिसरात अचानक पाहणी दौरा केला। प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि ढिसाळ कारभाराबद्दल अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना खडे बोल सुनावले। गेल्या काही दिवसांपासून जेलरोड ते बिटको चौक दरम्यान मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदून ठेवण्यात आले। खोदकाम केल्यानंतर रस्ते तातडीने पूर्ववत करणे गरजेचे असताना ठिकठिकाणी मातीचे ढीग आणि खड्डे तसे ठेवण्यात आले। यामुळे संपूर्ण परिसराला अवकाळा आली असून वाहनधारक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे ही कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे। सिंहस्थ सारख्या मोठ्या सोहळ्याचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून युद्ध पातळीवर कामे होणे गरजेचे असताना कासव गतीने सुरू असलेल्या कामांमुळे सिंहस्थांची तयारी केवळ कागदावरच आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारित आहेत। रस्ते अर्धवट खोदून ठेवल्यामुळे जेलरोड ते बिटको चौक या मुख्य मार्गावर रोजच प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढलाय। धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले। या मध्यरात्रीच्या पाहणी दौऱ्यामुळे मनपाच्या संबंधित विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांचे चांगलेच धाबे देण्यात आले। आता या दौऱ्यानंतर तरी जेलरोडच्या कामाला गती मिळणार की नागरिकांचा वाहतूक कोंडीचा त्रास असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।